नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या रेसिपी चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। वांग्याचं भरीत बनवताना प्रथम ही 250 ग्रॅम काळे वांगे घेतलेले। याच्यात हिरवे पण असतात आणि काळे पण असतात, दोन प्रकारचे वांगे। तर हे वांगे घेताना हलके घ्यायचे, म्हणजे याच्यात जास्त बिया नसतात। सुरीने असे एक छेद मारून घेते, असा काप करून घेते। हे काप केलेल्या ह्या त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया, म्हणजे लसणाचा स्मोकी स्मेल असा छान त्या भरताच्या वांग्याला येतो। काही जण याच्यात मिरच्या पण टाकतात, पण मी मिरच्या टाकणार नाही आहे। मी लसूण त्याच्यात त्या चिरांमध्ये भरल्यानंतर मी त्याला फक्त सगळ्या साईडने असं तेल लावून घेते, म्हणजे साल पटकन निघतात त्याचे। आता याला तेल लावून झालं आहे, आता आपण छान भाजायला घेऊया ते। हे बघा, मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे वांगे भाजण्यासाठी। आता त्याच्यावर आपण 5 ते 10 मिनिटं छान वांगे भाजून घेऊया, मोठा गॅस करू। 5 ते 10 मिनिटं छान हे वांगे भाजून होतील आपले, तोपर्यंत आपण कांदे आणि कांद्याची पात कापून घेऊया। हे बघा, मी इथं कातीचा कांदा घेतला आहे। तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे, नाही तर कांदा आणि टोमॅटो वापरून जरी भरीत केलं तरी चांगलं छान लागतं, पण टेस्टी लागतात। आता मी कांद्याची पात चिरून घेते। ही साधारण 1 वाटी चिरलेली एवढी भरल, मी 3-4 घेतलेल्या आहेत छोट्या। आता ती बारीक चिरून घेते मी। हे बघा, कांदा टोमॅटो कांद्याचा पात ही चिरून झाली आहे आपली। आता वांगे आपली छान भाजून झालेली आहे। आता मी थोडेसे पलटून घेते। हे बघा, वांगे छान आपले भाजून झालेले आहे। आता मी ते ताटात काढते, ताटात ठेवते, म्हणजे गार होण्यासाठी 5-10 मिनिटं लागतील त्याला। हे बघा, वांगे गार झाले का त्याचे सालं पटकन, आपण तेल लावले असल्यामुळे पटकन निघून जातात। हे बघा, तुम्हाला जर हाताने काढायचे नसेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने पण, हे बघा, सुरीच्या मदतीने पण साल काढू शकता, पण मला हाताने काढायला आवडतं, त्यामुळे मी पटकन हातानेच काढून घेते। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या वांग्याचं साल काढून घेऊ। हे बघा, हे पावभाजीचं स्मॅशरने मी आता जे साल काढलेले वांगे त्याला स्मॅश करून घेते। हे बघा, कढईत मी 2-3 चमचे तेल टाकून घेतले। मोहरी टाकते। मोहरी छान तरतरली की जिरे टाकू। जिरे चांगले फुलले का की त्याच्यात आपण हे चिरलेला कांदा, टोमॅटो टाकते मी। ते छान परतवले गेले, म्हणजे थोडंसं माऊसर असं झालं तर कांद्याची पात टाकू, नाही तर कांद्याची पात ऑलरेडी त्याच्यात पाणी असतं, त्यामुळे ती लवकर शिजले जाते, म्हणून मी नंतर टाकते। आता त्याच्यात मी अर्धा चमचा तिखट टाकते।
हा गरम मसाला, मीठ टाकते, छान हलवून घेऊ. याला जास्त नाही, थोडंसं टोमॅटो कांदा एकदमच मऊ नाही करून घ्यायचा, नाही तर मग ते थोडंसं माझ्याकडे तरी आवडतं म्हणजे असं थोडंसं कच्चं राहिलेलं, त्यामुळे मी जास्त नाही परतवते. आता मी आपण जे वांगे भाजून घेतलेले, स्मॅश करून घेतलेले ते सगळं टाकते याच्यामध्ये. छान परतून घेतले. त्याच्यामध्ये छान कलर दिसतोय बघा वांग्याच्या भरताला, हिरवा, कांद्याच्या पातीमुळे छान हिरवा सरास कलर दिसतो. झालंय आपलं भरीत तयार. आता बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागतं हे भरीत. आपण सर्व करून घेऊया. हे बघा, आपले तयार झालं वांग्याचं भरीत, भाकरी आणि कातेचा कांदा. चला मग जेवायला. थँक्यू. तुम्हाला जर माझी ही रेसिपी वांग्याचं भरीत आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू. धन्यवाद माझी रेसिपी पाहिल्याबद्दल.